श्री गुरुचरित्र अध्याय 25. श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुभ्यो नम. जय जया सिद्ध योगी मुनी, तुची तारक शिरोमणी. साक्षी येतसे अंतकरणी, बोधिला माते परमार्थ. ऐसा कृपाळू सर्वेश्वर, आपण जाहला अवतार. एरा दिसतसे नर, ज्ञानी जना प्रत्यक्ष. तया त्रिविक्रम भारतीसी, दाविले रूप प्रत्यक्षेसी. पुढे कथा वर्तली कैसी, ते निरोपावे दातारा. सिद्ध म्हणे ऐक बाळा, श्री गुरुची अगम्य लीळा. सांगता होय बहुकाळा, साधारण सांगतसे. समस्त महिमा सांगता, विस्तार होईल बहु कथा. याची कारणे तू कचिता, निरोपी तसे बाळका. पुढे वर्तले अपूर्व एक, ऐक शिष्यानाम धारका. विदुरा नाम नगर एक, होता राजा यवनवंशी. महाक्रूर ब्रह्मद्वेषी, सदा करी जीवहिंशी. चर्चा करवी ब्राह्मणासी, वेद म्हणवी आपणा पुढे. विप्रांसी म्हणे तो यवन, जे का असती विद्वज्जन. आपुल्या सभेसी येऊन, वेद सर्व म्हणावे. त्या ते देईन द्रव्य बहुत, सर्वांमध्ये ते मान्यवंत. जे कोण सांगतील वेदार्थ, विशेष त्यासी पूजा करू. ऐसे ऐकोणी ज्ञानी जन, नेणो म्हणती मतिहीन. जे कोण असती ज्ञानहीन, कांक्षा करीती द्रव्यावरी. जाऊनी तया म्लेच्छा पुढे, वेदशास्त्रे वाचिती गाढे. म्लेच्छा मणी असे कुडे, ऐके अर्थ यज्ञकांड. म्हणे विप्र यज्ञ करीती, पशु हत्या करणे रीती. आम्हा म्लेच्छांते निंदिती, पशु वधी म्हणून या. येणे परी ब्राह्मणांसी, निंदा करी बहुवसी. योग्यता ज्या द्विज वरांसी, अपार द्रव्य देता होय. येणे परी तो यवन, देतो द्रव्य म्हणून. ऐकते जाहले सकळ जण, देशोदेशींचे विप्रकुळ. वेदशास्त्री अति निपुण, द्रव्यावरी करुणी मन. भेटते जाहले त्या यवना, वेद म्हणती त्या पुढे. ऐसे मंदमती विप्र, त्यांची जोडी यमाचे नगर. मदोन्मत्त दुराचार, कलियुगींचे तेची इष्ट. येणे परी वर्तमानी, वर्तत असता एके दिनी. मंदभाग्य विप्र दोनी, येऊनी भेटले रायासी. वेदशास्त्र अभिज्ञाती, तीन वेद जाणो म्हणती. तया यवना पुढे कीर्ती, आपली आपणची सांगते झाले. विप्र म्हणती रायासी, कोणी नाही आम्हा सरसी. वाद करावया वेदांसी, नव्हती या चारी राष्ट्रांत. असती जरी तुझ्या नगरी, त्वरित येथे पाचारी. आम्हा सवे वेदचारी, चर्चा करवी त्या द्विजांसी. विप्र वचन ऐकोणी, राजा पडे स्वाभिमानी. आपुले नगरीचे ब्राह्मण आणोनी, समस्तांचे पुसतसे. राजा म्हणे समस्तांसी, चर्चा करा तुम्ही यांशी. जे जिंकिती तर्केसी, अपार द्रव्य देऊ म्हणे. ऐकोनिया ज्ञानी जन, म्हणू लागले त्या यवना. ऐसी योग्यता आहे कवना, जे यांते पराभविजे. आम्हामध्ये हेची श्रेष्ठ, विप्र दोन्ही महासुभट. यांते करुणिया प्रगट, मान द्यावा महाराजा. ऐसे म्हणती द्विज समस्त, ऐकोणी राजा मान देत. वस्त्रे भूषणे विचित्र, गजावरी आरूढ करी. आरूढोनी हस्तीवरी, मिरवा म्हणे आपुले नगरी. नवती विप्र यांचे सरी, हेची राजे विप्रांचे. आपण राजा यवनांसी, द्विजराजे हे ब्राह्मणांसी. ऐसे भूसूर तामसी, म्लेच्छा पुढे वेद म्हणती. महातामसी ब्राह्मण, द्विजांते करुणिया दूषण. राजे म्हणविती आपण, तया यवन राज्यांत. ऐसे असता वर्तमानी, विप्र मदांधे व्यापुणी. राजा पुढे जाऊनी, विनविता ती तयासी. विप्र म्हणती रायासी, आम्हा योग्यता बहुवसी. न मिळे एखादा वादासी, व्रथा झाले शिकोनिया. आमुचे मणी बहुवार्ता, करणे वाद वेदशास्त्रार्था. निरोप द्यावा जाऊ आता, विचारू तुझ्या राष्ट्रांत. जरी मिळेल एखादा नरू, तया सवे चर्चा करू. न मिळे तैसा द्विजवरू, जय पत्र घेऊ गावोगावी. राजा म्हणे तयांसी, जावे राष्ट्रात त्वरितेसी. पराभवावे ब्राह्मणांसी, म्हणून निरोप देतसे. यवनाचे आज्ञेसी, निघाले द्विजवर तामसी. पर्यटन करिता राज्यासी, गावोगावी विचारिती. गावोगावी हिंडती, जयपत्रे लिहून घेती. ऐसी कवना असेल शक्ती, तया सन्मुख उभा होय.
समस्त नगरे हिंडता गेले तया दक्षिण पंथा भीमातीर असे ख्याता पुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणोनी त्यासी येती वेदतिनी अनेक शास्त्री अभज्ञ महामुनी कीर्तिवंत म्हणोनी सांगती जन समस्त ऐकती द्विज मनोन्मत्त गेले तया मुनिपाशी जाऊनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणविसी चर्चा करावी आम्हाशी अथवा द्यावे हरिपत्र विप्रवचन ऐकोणी म्हणतसे त्रिविक्रम मुनी आम्ही नेनो वेद तिनी अथवा नेनो वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्य पात्र वंदन करीते राजे समग्र तुम्हा सादृश्य भोग भोगितो नेनो म्हणून अरण्यवासी वेश धरिला असे संन्याशी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नव्हे जाणा हरी अथवा जिंतूण नाही त्याचा स्वाभिमान तुम्ही उत्कृष्ट विद्वज्जन आम्हा सवे काय वाद ऐकोणी मुनीचे वचन तव का आले ते ब्राह्मण आम्हा सवे वाद कवण करणार ऐसा भूमंडळी हिंडता आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही नर म्हणून दाविती जयपत्र असंख्यात परी येसा येणे परी आपणांसी जयपत्र द्यावे विशेषी अभिमान असेल मानसी करी गा वाद म्हणताती अनेक परी त्या ब्राह्मणांसी सांगे मुनी विनयेसी न ऐकती द्विज महातामसी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपुले मनी यांते न्यावे गानगा भुवनी भिक्षा करणे द्विजांते विप्र मदांधे व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारिले यांते उपाय करणे भले म्हणून योजना करीतसे त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणांसी चला गानगा पुरासी तेथे देईन तुम्हासी जयपत्र विस्तारे तेथे असती आमुचे गुरु तया पुढे देईन पत्रू अथवा तुमचे मणींचा भारू करू श्रमण म्हणती देखा ऐशी निगुती करुणी निघाला त्रिविक्रम महामुनी सवे येती विप्रदोनी आंदोलिके बैसोनिया मूढ ब्राह्मण अज्ञानी यतीश्वरा ते चालवोनी आपण बैसले सुखासनी म्हणून अल्पायुषी जाहले पातले तया गाणगापुरा जे का स्थानी श्री गुरुवर रम्यस्थान भीमातीर वासन नृसिंह सरस्वती नमन करुणी श्री गुरुसी विनवी मुनी भक्तिसी कृपामूर्ती योमकेशी भक्तवत्सल परमपुरुषा जय जया जगद्गुरु निर्गुण तू निर्विकारू त्रयमूर्तींचा अवतारू अनाथांचा रक्षक दर्शन होताची तुझे चरण उद्धरे संसार भवार्न नेनती तुझ अज्ञान जन अधोगतीचे तेची इष्ट सद्गदित कंठ जाहला रोमांचळ उठियेला नेत्री बाष्पानंद जळा माता ठेविला चरणांवरी नमन करिता मुनीश्वरा ते उठविले श्री गुरुनाथे आलिंगोणी करुणा वक्रे पुसता झाला वृत्तांत श्री गुरु पुसती यतीश्वरासी आले ती कवण कार्यासी विस्तारुणी आम्हासी निरोपावे मुनिवरा श्री गुरु वचन ऐकोणी सांगतसे त्रिविक्रम मुनी मदोन्मत विप्रदोणी आले असती चर्चेसी वेदशास्त्रादी मीमांसे म्हणती चर्चा करू हर्षे वेदचारी आपुले वश्य म्हणती मूढ विप्रदोणी जरी न कराल चर्चा आम्हाशी पत्र मागती हरी ऐसी अनेक परी तयांसी सांगता न ऐकती उन्मत्त म्हणून आलो तुम्हा जवळी तुची स्वामी श्री गुरु मौळी तुझे वाक्य असे बळी तेने परी निरोपावे मुनी वचन ऐकोणी श्री गुरु बोलती हास्यवदनी आले होते विप्रदोणी त्यांते पुसती वृत्तांत श्री गुरु म्हणती विप्रांसी आला तुम्ही कवण कार्यासी वाद काय असे तुम्हासी काय लाभ येणे गुणे आम्ही तापसी संन्यासी आम्हा हरिजित सरसी काय थोरी व तुम्हासी जय होता यती सवे श्री गुरु वचन ऐकोणी बोलते जाहले विप्रदोणी आलो पृथ्वी हिंडोणी समस्त विप्र जिंकित नव्हे कोणी आम्हा सन्मुख वेदचर्चा परांगमुख म्हणून पत्रे अनेक जयादिके दाखविली येणे रीती आम्हासी पत्र देता काय सायासी कोपाला त्रिविक्रमासी घेऊन आला तुम्हा जवळी जरी असेल स्वाभिमान
तुम्हा सहित दोघे जण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र. आम्ही जाणो वेदचारी नवती कोणी आम्हा सरी. तुम्ही दोघी यतीश्वरी काय जाणाल वेदांत. श्री गुरु म्हणती विप्रांसी गर्वे नाश समस्तांसी. देवदानवादिकांसी गर्वे मृत्यू लाधला जाणा. गर्वे बळीसी काय जाहले बाणासुरा काय पावले. लंकानाथ कौरव गेले वैवस्वत क्षत्रांसी. कवण जाणे वेदांत ब्रह्मादिका न कळे पंथ. वेदादी अनंत गर्व वाया तू का गा गा करीसी. जरी विचारीसी आपुले हित तरी सांडिजे गर्वभ्रांत. काय जाणसी वेदांत चतुर्वेदी म्हणविसी. श्री गुरुवचन ऐकोणी गर्वे दाटले बहुमणी. जाणो आम्ही वेदतिनी साडग संहिता परियेसा. येणे परी श्री गुरुसी बोलती ब्राह्मण गर्वेसी. सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व पुढे वर्तले. या वेदांचे अध्यंत श्री गुरु ब्राह्मणांसी निरोपित. सांगेन ऐका एकचित्त म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे विप्र आत्मप्रशंसानाम पंचविंशोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.